आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कॅबिनेटचा अजेंडा लीक करू नका अशा सूचना कार्यालयांना द्या, अन्यथा कारवाई करणार, फडणवीसांचा मंत्र्यांना इशारा। ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील अजेंडा लीक व्हायचा, संजय राऊतांचा आरोप। तर ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये असणारे फितूर आता फडणवीसांसोबत, राऊतांचा हल्लाबोल। ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या बैठकीतून अशा प्रकारचा अजेंडा लीक होत होता, प्रयत्न सुरू होता आणि तेच लोक त्यांच्या सरकारमध्ये आहेत ना। फितूर इथे होते, तेच फितूर तिथे आहेत तुमच्या मंत्रिमंडळात। ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर मवियामध्ये शिंदे मुख्यमंत्री नकोत अशी शरद पवारांची भूमिका होती, राऊतांचा दावा। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्याने सांगितलं की एकनाथ शिंदे फार ज्युनियर आहेत, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार नाही, म्हणून एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत विचार होऊ शकला नाही, हे मी वारंवार सांगितलेलं आहे। मनपा निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये भगवा फडकवायचा आहे, संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान। पुण्यामधल्या ठाकरे गटातील काही पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, येत्या 2 दिवसांमध्ये नावासह माहिती देणार असल्याचा उदय सामंतांचा दावा। मला असं वाटतं की आज टायगर ऑपरेशनवर बोलूया नको, रेल्वे आमची निघालेली आहे, मी रेल्वेतनं निघालोय, उद्या परवा जेव्हा सवडीनं परत पुण्यात येईन तेव्हा पुण्यातल्या नावासकट टायगर ऑपरेशन हे नाव आम्ही ठेवलेलं नाही खरं, पण तुम्ही जे बारसं केलेलं आहे त्याच्यामध्ये पुण्याचे देखील कोण आहेत हे देखील 2 दिवसात मी तुम्हाला सांगेन। पक्षाची गळती रोखण्यासाठी ठाकरे गटाची सावध भूमिका, पक्षातील सर्व नेत्यांची दर मंगळवारी शिवसेना भवनामध्ये बैठक होणार, तर पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभर दौरे करत संघटनेचा आढावा घेणार। उद्धव ठाकरेंनी बैठका आधी घेतल्या असत्या तर ही वेळ आली नसती, पक्षातील गळती रोखण्यासाठी आता प्रयत्न सुरू, ठाकरेंच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकीवर प्रताप सरनाईकांची टीका। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा, राष्ट्रवादीच्या शिवसन्मान यात्रेमध्ये आज छगन भुजबळांची उपस्थिती, मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ अनेक दिवसांपासून नाराज होते। छगन भुजबळ प्रत्येक कार्यक्रमाला असतात, शिर्डीमधल्या कार्यक्रमाला देखील भुजबळ उपस्थित होते, आमच्या घरातील विषय आम्ही घरामध्ये सोडू, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे, ते आज होते, शिर्डीला होते, प्रत्येक कार्यक्रमाला असतात, त्यांच्या हे आमचा अंतर्गत विषय आहे। जे काय असेल आम्ही घरात बसून आम्हाला जे काही ठरवायचं असेल ठरवू, हा काही पब्लिकचा विषय नाही, मीडियाचा विषय।